संपूर्ण जगाला ज्यांनी दुःखमुक्तीचा, जीवनमुक्तीचा मार्ग दाखविला असे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध यांना मी अभिवादन करतो। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा पावन पवित्र भिक्खू संघ, भिक्खू संघाला सुद्धा मी अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आम्हाला मानवाचे खरे महत्त्व प्राप्त झाले, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मनुष्याच्या हितासाठी, कल्याणासाठी, समतेसाठी, मानवी हक्कासाठी खर्ची घातले आणि मानवाचे संपूर्ण हक्क अधिकार मिळवून दिले असे आमचे परमपूजनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी अभिवादन करतो। आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय, सन्माननीय, पूजनीय माझे प्रिय भिक्खुगण आणि आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची मनोकामना करतो। आजचा दिवस महान आहे। आजच्या धम्मदेशनेमध्ये आधुनिक भारतातील एक महान बौद्ध भिक्खू, पाली भाषेचे गाढे अभ्यासक, लेखक आणि परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीचे खंबीर समर्थक पूज्य भदंत आनंद कौशल्यनजी यांचा आज जन्मदिवस आहे। पूज्य भदंत आनंद कौशल्यनजी यांचे मूळचे नाव हरनामदास होते। त्यांचा जन्म 5 जानेवारी 1905 रोजी पंजाबमधील मोहाली जवळील सोहाना गावात झाला। त्यांनी लाहोरमधून उच्च शिक्षण पूर्ण केले। ते सुरुवातीपासूनच जिज्ञासू वृत्तीचे होते। तरुणपणात त्यांनी घरदार सोडले आणि सत्याच्या शोधात निघाले। श्रीलंकेत जाऊन त्यांनी बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास केला आणि तेथेच त्यांनी धम्माला समर्पित केले आणि त्यांनी भिक्खूची उपसंपदा संपन्न केली आणि तेव्हापासून त्यांना भदंत आनंद कौशल्यान हे नाव प्रचलित झाले। त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर श्रीलंका, चीन, जपान, इंग्लंड आणि युरोपमधील अनेक देशात प्रवास करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला। पूज्य भदंत आनंद कौशल्यान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खूप मोठे समर्थक होते। 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे झालेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यावेळी ते उपस्थित होते। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या द बुद्धा अँड हिज धम्मा, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या मूळ इंग्रजी ग्रंथाचा अतिशय सुंदर हिंदी अनुवाद केला। त्यामुळे हा ग्रंथ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला। ते एक अष्टपैलू लेखक होते। त्यांनी हिंदी आणि पाली भाषेत विपुल लेखन केले आहे। त्यांची महत्त्वाची पुस्तके, त्यांचे जे साहित्य आहे ते फार अनमोल आहे। त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो आज आपण ग्रंथ वाचतो, बाबासाहेबांनी हा ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिला आणि परमपूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांनी हिंदी भाषेमध्ये
अनुवाद केला. त्यांची अनेक पुस्तके बाजारात आहेत. जो भूल न सका, भिक्खू के पत्र, पुराणी स्मृतिया, रेल के तिकीट यासोबतच त्यांनी पाली भाषेतील जातक कथांचा हिंदीत 6 खंडात अनुवाद केला, जे आजही साहित्यातील मैलाचा दगड मानले जातात. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी नागपूर हेच आपले कार्यक्षेत्र बनवले. नागपूरमधील दीक्षाभूमीजवळ त्यांनी भारतीय बौद्ध भिक्खू प्रशिक्षण केंद्र स्थापन केले, जिथे अनेक धम्मप्रचारक तयार झाले. त्यांनी हजारो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न केले. 22 जून 1988 रोजी नागपूर येथे या महान धम्मगुरूंचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचे कार्य आजही जगाला शांती आणि समतेचा मार्ग दाखवत आहे. ज्याला विसरता येत नाही तेच तर खरे जीवन आहे. पूज्य भदंत आनंद कौशल्यान. हिंदी साहित्यातील ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन आणि पूज्य भदंत आनंद कौशल्यान यांच्यात अत्यंत घनिष्ठ मैत्री होती. ज्या मैत्रीमुळेच हरिवंशराय बच्चन यांना जेव्हा पुत्रप्राप्ती झाली, तेव्हा त्यांनी पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांच्याजवळ बाळाच्या नावासंबंधी याचना केली की बाळाचे नाव काय असावे. यावर पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांनी त्या बाळाचे नाव अमिताभ ठेवा असे सांगितले. अमिताभचा अर्थ, अमिताभ हे बुद्धांचे नाव आहे आणि अमिताभचा अर्थ होतो की विशाल आभा, विशाल प्रकाश. हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या मुलाचे नाव सुरुवातीला इनकलाब असे ठेवले होते, कारण त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. जेव्हा हरिवंशराय बच्चन हे भदंत आनंद कौशल्यांजी यांना भेटले, तेव्हा पूज्य भदंतजींनी सुचवले की इन्कलाब हे नाव थोडे जास्त क्रांतिकारी किंवा जड वाटते. त्याऐवजी त्यांनी अमिताभ हे नाव सुचवले. अमिताभ हे नाव भगवान बुद्धांच्या नावापैकी एक आहे, ज्याचा अर्थ होतो ज्याचा प्रकाश अनंत आहे किंवा अमर्याद आभा असलेला अमिताभ. हरिवंशराय बच्चन यांना हे नाव खूप आवडले आणि त्यांनी आपल्या मुलाचे नाव बदलून अमिताभ बच्चन असे ठेवले. अमिताभ बच्चन यांनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये आणि त्यांच्या ब्लॉगवर या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की त्यांचे नाव एका बौद्ध भिक्खूने म्हणजे पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांनी ठेवलेले आहे. भदंत आनंद कौशल्यान हे केवळ धम्मगुरूच नव्हते, तर ते हिंदी साहित्यातील हे प्राकांड पंडित होते. म्हणूनच हरिवंशराय बच्चन त्यांच्या शब्दात आदर करत असत. पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांनी जो लेख लिहिलेला आहे भिक्खू के पत्र, हे पुस्तक म्हणजे पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांच्या प्रगल्भ विचारांचा खजिना आहे. यात त्यांनी पत्रांच्या माध्यमातून सामाजिक रूढी, अंधश्रद्धा आणि जातीभेद यावर कडक प्रहार केले आहेत. हे पुस्तक वाचताना असे वाटते की एक गुरु आपल्या शिष्याला अत्यंत प्रेमाने जीवनाचे सत्य समजावून सांगत आहे. जर तुम्हाला तर्कविशुद्ध करायचं आवडत असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा. दुसरं की त्यांनी जो लिहिलेले भूल न सका, हे पुस्तक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अशा काही घटनांवर आधारित आहे ज्यांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. यात फाळणीच्या काळातील काही हृदयद्रावक प्रसंग आणि मानवतेचे दर्शन घडवणाऱ्या गोष्टी आहेत. ही पुस्तक वाचकाला भावनिक करते. पूज्य भदंत आनंद कौशल्यांजींचे साहित्य प्रामुख्याने हिंदीमध्ये आहे, परंतु काही भागांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. पूज्य भदंत आनंद कौशल्यांजींचे कार्यक्षेत्र नागपूर राहिल्याने दीक्षाभूमीवरील टाल्सवर त्यांची
सर्व पुस्तके, विशेषतः बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा अनुवाद केलेले मराठीमध्ये हे उपलब्ध आहे आणि जातक कथा सुद्धा उपलब्ध आहेत. सम्यक प्रकाशन हे प्रकाशन बौद्ध साहित्यातील प्रसिद्ध आहे. त्यांच्या वेबसाईटवर पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांचे सर्व साहित्य उपलब्ध आहे. पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांनी अनेक जातक कथांचे भाषांतर केलेले आहे. त्यातील एक अनुवादित कथा माझ्या वाचनात आलेली आहे. त्या कथेमध्ये ते म्हणतात, एका नगरात 2 स्त्रिया एक लहान बाळावरून भांडत होत्या. दोघींचाही दावा होता की हे बाळ माझेच आहे. हे प्रकरण जेव्हा बोधिसत्वाकडे न्याय करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी एक युक्ती लढवली. बोधिसत्व म्हणाले, ठीक आहे, तुम्ही दोघीही या बाळाचे हात आणि पाय धरा आणि ओढा. जिच्याकडे बाळ येईल ते बाळ तिचे. त्यावर पहिली स्त्री तिने बाळाला खूप जोरात ओढायला सुरुवात केली, कारण तिला फक्त बाळ मिळवायचे होते. आणि दुसरी स्त्री जसे बाळाने रडायला सुरुवात केली आणि त्याला वेदना होऊ लागल्या तसे तिने लगेच बाळाचे हात सोडून दिले आणि ती रडू लागली. बोधिसत्वांनी बाळ त्या दुसऱ्या स्त्रीला दिले जिने हात सोडले होते. ते म्हणाले, खरी आई आपल्या मुलाला स्वतःकडे मिळवण्यासाठी त्याला वेदना होताना पाहू शकत नाही. तिने मुलाला सुखासाठी स्वतःचा हक्क सोडून दिला. हीच खरी माता आहे. पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांनी भिक्खूंचे पत्र यामध्ये एक अनमोल विचार मांडलेला आहे. पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी एका पत्रात लिहितात, माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने श्रेष्ठ किंवा नीच ठरतो. जर तुमचे विचार शुद्ध असतील आणि तुमच्या कृतीतून कोणाचे भले होत असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या अमृतवाणीतून प्रसिद्ध असलेले धम्मपद, या धम्मपदातील ज्या गाथा आहेत ज्यांचा पूज्य भदंत आनंद कौशल्यान यांनी अतिशय सोप्या भाषेत अर्थ सांगितलेला आहे. मनोपुब्बगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पुदुठ्ठेन भासती वा करोति वा ततो तं दुःखम वेंती चक्कं न वहतो पदं. सर्व प्रवृत्तींचे मूळ मन आहे. मनच श्रेष्ठ आहे आणि सर्व गोष्टी मनातून निर्माण होतात. तर एखादा माणूस वाईट विचारांनी बोलला किंवा वागला तर दुःख त्यांच्या मागे असे लागते. रागाला शांत करण्यासाठी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी दिलेला हा जगातला सर्वात प्रसिद्ध सल्ला आहे. रागावर विजय कसा मिळवावा हे कोदबग्गमध्ये आहे. एका गाथेमध्ये पालीमध्ये म्हटल्या जाते, अक्कोधेन जिने कोधं असाधुं सा धुना जिने जिने कदरियं दानेन सच्चेन अलिकवादीन. वाईट प्रवृत्तीला चांगुलपणाने जिंका, कंजूसपणाला दानाने जिंका, लबाडीला किंवा असत्याला सत्याने जिंका. पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांचा दृष्टिकोन विशाल होता. ते नेहमी म्हणायचे की बुद्धांचा धम्म केवळ पूजेसाठी नाही तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व त्यांच्या ऋणाशी लीन आहोत. त्यांचे ऋण या भारतभूमीवर नेहमीच राहील, कारण त्यांनी आपले संपूर्ण अनमोल जीवन बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी खर्ची घातले. अंतिम समयी त्यांनी आपल्या अनुयायांना, आपल्या उपासकांना सांगितले की मी जेव्हा मरेन
तेव्हा माझ्या स्मृतिस्तंभावर बाबासाहेब का सिपाही असे लिहा. त्यांची धम्मावर खूप श्रद्धा होती. पूज्य भदंतानंद कौशल्यन यांनी आपले धम्म कार्य अविरत शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवले. ते बाबासाहेबांचे प्रिय भिक्खू होते. त्यांची बाबासाहेबांवर खूप निष्ठा होती आणि समाजानेही आज त्या स्मृतींना स्मरण करून धम्मकार्य आपले चालू ठेवावे. पूज्य भदंतानंद कौशल्यांजी केवळ भिक्खूच नव्हते, तर ते एक उत्तम साहित्यिक होते. समाजातील वाईट प्रवृत्तींना दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारण्यासाठी खर्ची घातले. ते बाबासाहेबांचे निष्ठावंत सिपाई होते. बाबासाहेबांच्या विचारधारेचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. अशा महान, पावन, पवित्र, पूजनीय भदंत आनंद कौशल्यांजी यांच्या चरणी आम्ही सर्व नतमस्तक होऊन वंदन करतो. भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि आरोग्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व प्राणी मात्रांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.